जयंत पाटलांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या सांगलीतच पाटलांची कोंडी करायची असं जणू निश्चयच केल्यासारखं गेल्या काही काळातील भाजपच्या हालचाली दिसल्या। पण बराच वेळ मौन बाळगून नंतर जयंत पाटलांनी भाजपचा करेक्ट कार्यक्रम करू असा इशारा दिला आणि आता निवडणुका लागताच जयंत पाटलांनी आपला शब्द खरा करत भाजप विरोधात पहिला मोठा डाव टाकलाय। जयंत पाटलांनी भाजपचा करेक्ट कार्यक्रम करायला सुरुवात केली आहे का? त्यांचा हा पहिला डाव काय आहे आणि आगामी निवडणुकीमध्ये जयंत पाटील महायुतीला कसा इंगा दाखवणार, सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। सुरुवात करूया। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राइम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते जरूर करा। तर सांगलीतील स्थानिकच्या राजकारणावर जयंत पाटलांचं बारीक लक्ष आहे आणि आता तर भाजपच्या दोन निष्ठावंतांना आपल्याकडे घेत जयंत पाटलांनी इथलं राजकारण चांगलंच फिरवलंय। गेली 50 वर्ष ईश्वरपूर शहराच्या राजकारणातील भाजपचे एकनिष्ठ म्हणून परिचित असणाऱ्या दिवंगत माजी नगराध्यक्ष अशोकराव पाटलांचे सुपुत्र आणि भाजपचे माजी नगरसेवक विक्रम पाटलांचे बंधू महेश पाटील आणि माजी नगरसेवक विजय कुंभार यांनी जयंत पाटलांच्या उपस्थितीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। इतकंच नव्हे तर लवकरच आणखी काही दिग्गजांचा राष्ट्रवादीमध्ये समावेश होईल असा इशारा सुद्धा जयंत पाटलांनी यावेळी दिलेला आहे। जयंत पाटील या पक्षप्रवेशावेळी काय बोलले हे तर आपण जाणून घेणारच आहोत, पण त्यापूर्वी हा धक्का का मानला जातोय तर एकतर भाजपच्या दोन अत्यंत निष्ठावंत अशा नेत्यांना राष्ट्रवादीने खेचलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे राज्यात सत्ता असून सुद्धा हे सगळं झालंय। गेल्या काही दिवसांपासून उरण ईश्वरपूर नगरपालिकेसाठी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आणि प्रभागातील उमेदवारांबाबत विकास आघाडीची घटक पक्षांच्या सोबतची बैठक ही सुरू होती। गेल्या 10 दिवसांपासून या सगळ्या बैठका सुरू होत्या आणि यामध्ये काही निष्ठावंतांना डावलून प्रक्रिया सुरू असल्याचं दिसलं। दोन्ही नेत्यांनी मग त्यानंतर या भाजपच्या वरील दोन्ही नेत्यांनी त्यानंतर भाजपला सोडचिठ्ठी देत जयंत पाटलांच्या उपस्थितीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि हा भाजपसाठी धक्का, कारण मी म्हटलं त्याप्रमाणे सत्ता आहे आणि तरी सुद्धा जयंत पाटलांना हे जमलेलं आहे। आता या पक्षप्रवेशावेळी जयंत पाटील काय म्हणाले तर ते म्हणाले की महेश पाटील हे जिद्दी कार्यकर्ते आहेत, तर विजय कुंभार हे अभ्यासू नगरसेवक आहेत, त्यांच्या प्रवेशाने शहराच्या विकासाला गती येईल। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदराव मलगुंडे यांना दुप्पट बळ या दोघांच्या पक्षप्रवेशामुळे मिळणार आहे। शहराच्या भविष्याविषयी काळजी असलेले हे दोन लोक जे राष्ट्रवादीमध्ये आज प्रवेश करतायत ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। ईश्वरपूर शहराचा विकास करण्यासाठी आपल्याला अनेक स्वप्न होती किंवा आपली अनेक स्वप्न होती आणि त्या स्वप्नांची पूर्तता करायला हे शहर आता या दोघांच्या प्रवेशामुळे अधिक गतिमान होईल। या शहरातल्या रखडलेल्या कामांना अधिक वेगाने पुढे नेलं पाहिजे। शहरातल्या नागरिकांना महाराष्ट्रातल्या इतर शहरांसारख्या सुविधा ज्या सहजगत्या उपलब्ध व्हायला पाहिजेत असा एक माझा प्रयत्न राहणार आहे आणि आमच्यावर विश्वास ठेवून अजूनही काही लोक, या दोन भाजपच्या निष्ठावंतांपेक्षाही व्यतिरिक्त आणखी काही लोक ही जिल्ह्यामध्ये आहेत जी आता लवकरच प्रवेश करतील असं म्हणत जयंत पाटलांनी इशारा दिलाय। गेल्या काही काळांमधला जर आपण एकंदरच भाजपचा रोख पाहिला तर जयंत पाटील यांच्या विरोधात सातत्याने दिसतो। सांगलीमध्ये येऊन भाजपच्या अनेक नेत्यांनी जयंत पाटलांवर अत्यंत बोचऱ्या अशा टीका केलेल्या पाहायला मिळतात, पातळी सोडून सुद्धा या टीका झालेल्या पाहायला मिळतात आणि या सगळ्या वेळी बऱ्याच अंशी जयंत पाटील हे मौन बाळगून होते। पण त्यानंतर जयंत पाटलांनी आपल्या एका इंटरव्ह्यूमध्ये, आपल्या एका मुलाखतीमध्ये असा इशारा दिला की वेळ येईल तेव्हा मी सगळ्यांचा बरोबर करेक्ट कार्यक्रम करणार आहे आणि ती वेळ आलेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपेक्षा आणखी योग्य वेळ ही कार्यक्रम करण्यासाठी काय असू शकते। त्यामुळे जयंत पाटलांनी आता आपली सगळी सूत्र फिरवायला सुरुवात केली आहे आणि एक एक करून आता त्यांचे डाव हे समोर येतील। देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांच्यामध्ये भाजप पक्षप्रवेशाविषयी सुद्धा चर्चा सुरू असल्याचं म्हटलं जात होतं। त्यासोबतच जयंत पाटील लवकरच भाजपमध्ये जातील अशाही चर्चा रंगत होत्या। त्या पद्धतीच्या काही घडामोडी सुद्धा घडत होत्या आणि जयंत पाटील यांची एक मंत्रिपदाची मागणी होती जी पूर्ण न झाल्यामुळे जयंत पाटील हे भाजपमध्ये गेले नाहीत अशा पद्धतीच्याही चर्चा गेल्या काही काळामध्ये सातत्याने सुरू असलेल्या पाहायला मिळाल्या। पण त्यानंतर फडणवीसांनी स्वतः जयंत पाटलांवरती टीका केली आणि मग हे जे सगळं गणित आहे किंवा ह्या ज्या सगळ्या चर्चा आहेत त्या फिसकटल्याचं बोललं जाऊ लागलं आणि त्यानंतर सातत्याने जयंत पाटलांच्या हात धुवून मागे भाजपचे अनेक नेते लागल्याचं दिसून आलं होतं। पण आता जयंत पाटलांनी आपले डाव टाकायला सुरुवात केली आहे। त्यामुळे भाजप आता याला कसं सामोरं जाणार आहे, भाजपची याविषयीची रणनीती काय असणार आहे, आणखी पुढे काय जयंत पाटलांनी
ठरवून ठेवलेला आहे स्थानिकच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, हे सगळं वेळोवेळी आपण जाणून घेणार आहोत. त्या संदर्भातले अपडेट्स आम्ही निश्चितच पोहोचवू. तुर्तास इथेच थांबते. या संबंधीचं तुमचं काही मत असेल, प्रतिक्रिया असतील किंवा अंदाज असतील, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.